हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी बनवली आहे आणि पनीर आणि मिक्स सगळ्या भाज्या घालून म्हणजे असं मिक्स व्हेज बनवलं आहे मी. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडेसे फरसबी, त्यानंतर गाजर आणि वाटाणा. तर ह्या एक एक वाटी तिन्ही भाज्या घेतलेल्या आहेत. तर त्या आपण थोड्याशा बॉईल करून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनटं बस आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायच्यात, त्या लगेच शिजल्या जातात. तर आता मी पाण्यामध्ये त्या भाज्या टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने थोड्याशा मिक्स केलेत आणि अशा 1-2 उकळ्या आल्या की आपण त्यानंतर काढून घेणार आहोत. तर आता तुम्हाला मी दाखवते. भाज्यांचा कलर बघू शकता. लगेच कलर वरूनच लक्षात येतं की आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर करूयात आपल्या या ग्रेव्हीसाठीचा मसाला. तर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये घातलं आहे तेल. तर 2 चमचे तेल घालणार आहोत आपण. त्यामध्येच आपण सगळ्या म्हणजे मसाला छान असा शिजवून घेणार आहोत. तर आधी तर काही खडे मसाले घातलेत, जसं की जिरे, धने, 1 स्टार फूल घातलं आहे, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 1 हिरवी वेलची, त्यानंतर 2 तमालपत्र, बस एवढा मसाला घेतला आहे. त्यानंतर 5 ते 6 काजू, 1 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. ते थोडं परतलं की नंतर आपण त्यामध्ये मोठ्या साईजचे 2 कांदे आणि मोठ्या साईजचे 2 टोमॅटो, तेही आपण असे मोठे मोठे कट करून घेतलेत. तर आता सगळं आपण मिक्स करून घेतलंय आणि आता हे आपण चांगलं मऊ होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर या तेलावरच आपल्याला परतवून घ्यायचे. तर बघू शकता आता हा आपला मसाला छान असा भाजला गेलाय. तर आता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि 1-2 मिनटं थंड करून घेणार आहे. तर आता पहिले तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढू आणि थंड होत ठेवूयात. तर मसाला थंड करून मी वाटून घेतलाय. अगदी बारीक अशी आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर आता करूयात फोडणी. तर एक पातेलं गरम केलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. त्यानंतर आपण हा वाटलेला मसाला घालायचा आहे. तर आता मसाला तर आपण आधी सगळा छान भाजलेला होता, पण परत एकदा तेलावर मी छान परतवून घेतला आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लागलेला एक्स्ट्राचा मसाला पाणी घालून तोही घालून घेतलेला आहे. आणि असं थोडंसं पाणी घातलं की कसं मसाला आपला छान भाजला जातो आणि खाली भांड्याला करपतही नाही. तर आता त्यानंतर घालूयात हे कोरडे मसाले. तर अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा मी घाटी मसाला घातला आहे, त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली आहे. तर आता आपण मसाल्यामध्ये खडे मसाले वगैरे घातल्यामुळे आपल्याला दुसरा कोणताच म्हणजे पनीर मसाला किंवा गरम मसाला असा कोणताच मसाला घालायचा नाही आहे. बस फक्त कश्मीरी मिरची पावडर आणि घाटी मसाला, तुम्ही घरी कोणता मसाला खात असाल तर तो घातला तरी चालेल. त्यानंतर घालूयात आता कसुरी मेथी. तर कसुरी मेथी छान मी हातावर क्रश केली आहे आणि ती ग्रेव्हीमध्ये घालून परतवून घेतले. तर आता त्यानंतर घालूयात दही. तर मी हे अर्धी वाटी आंबट दही घातले. तर अगदी घट्ट असं दही आहे. तुम्ही दही किंवा दह्याऐवजी थोडीशी फ्रेश क्रीम जरी घातली तरी चालेल. तर मी हे अगदी घट्ट असं दही होतं, तर ते घातलेलं आहे. तर आता दही छान आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाले आणि त्यातला पाण्याचा अंशही सगळा बऱ्यापैकी आटून गेलेला आहे. त्यानंतर घालूयात ह्या भाज्या. तर ह्या भाज्या कशा आता शिजलेल्या आहेत, बस फक्त आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायच्या आहेत. आणि आता भाज्या मिक्स करून झालेत. त्यानंतर घालूयात आता पनीर. तर हे पनीर मी कच्चंच घातलंय. तुम्हाला जर तळून आवडत असेल तुम्ही तळून घालू शकता. आणि आता पनीरही आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्या भाज्या वगैरे यामध्ये घालून झालेल्या आहेत. छान सगळी भाजी मिक्स करून झाली. तर आता बस फक्त अगदी अर्धा ग्लास मी पाणी घातले, कारण ही भाजी तर आपण अगदी ग्रेव्ही सुक्कीसरच ठेवणार आहोत, फार काही पातळ बनवणार नाही आहोत. तर त्यामुळं पाणी काही जास्त घालायचं नाही आहे. बस फक्त आपण या भाज्या घातल्या किंवा पनीर घातलं, दही घातलं, ते सगळं छान त्यामध्ये एकजीव व्हावं, शिजावं, यासाठी म्हणून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पण तुम्हाला जर थोडंसं पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. आणि आता हे छान मी मिक्स करून घेतले. त्यानंतर शेवटी घालूयात आता चवीनुसार मीठ आणि एकदा परत मिक्स करून आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं वाफ देणार आहोत. म्हणजे अगदी बारीक गॅसवर ठेवायचं आहे, कारण यातल्या काही भाज्या वगैरे शिजायची गरज नाही आहे, सगळं शिजलेलं आहे. पण एक 5 मिनटं त्याला कसं वाफ दिली की टेस्ट छान येते. तर बघू शकता आता आपल्या म्हणजे या ग्रेव्हीला कलर पण छान आला आहे
आणि छान असं म्हणजे मिक्स पण झालेलं आहे, दाटसरही झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली मिक्स व्हेजची भाजी रेडी झालेली आहे. तर ती मी प्लेटमध्ये काढून घेते. तर ही पराठा, चपाती किंवा फुलके याच्यासोबत खूप छान लागते. तर अगदी हॉटेललाही लाजवेल अशी याची टेस्ट आहे. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं मिक्स व्हेजची रेसिपी करून बघा. आणि आज बनवलेली ही मिक्स व्हेजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आणि तुम्हाला जर आपल्या या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग परत भेटू असंच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.